तिलाच बातमी ऑपरेशन टायगरची आहे। कारण अचानक यामध्ये मोठा ट्विस्ट आलाय। 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सहीच नाहीये। त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उद्याच्या बैठकीला 2 खासदार येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेला आशा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात। ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट आलेला आहे। फुटलेल्या 6 पैकी 2 खासदारांच्या पत्रावर सह्या नाही, ठाकरे गटाच्या सूत्रांची ही माहिती आहे। ठाकरेंसोबत उद्या होणाऱ्या बैठकीला 2 खासदार येण्याची आशा ठाकरेंच्या शिवसेनेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय। उद्याच्या बैठकीसाठी अनिल देसाईंनी खासदारांना व्हीप बजावला। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये ठाकरेंसोबत कोणकोणते खासदार आहेत याचा खुलासा होईल। मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये जाणार असून मी कोणासोबत हे उद्याच कळेल, असं संजय दिना पाटील यांनी म्हटलं। उद्या दिल्लीमध्ये आल्यावर माध्यमांना भेटणार, जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील। मी कोणासोबत हे राऊतांना आणि अरविंद सावंतांना विचारा, असं संजय दिना पाटील म्हणाले। आता मगाशी मी यांना एक बाईट दाखवली आमच्या संजय दिना पाटलांनी। ते इतके हैराण झाले, म्हणून भाई 200 फोन जर मला आले तर मी काय करू, काय चिडचिड ते वाटतं। आणि म्हणून आपण समजून घेतलं गेलं पाहिजे, आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब करायची ठरवू। म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली। उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलं आणि बैठक बोलवली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत, किती लोक नाहीत, एका व्हीपच्या त्या बैठकीत कळणार आहे। म्हणून आपण उद्यापर्यंत थांबावं। दुसरीकडे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी आपण कुठेही गेलो नाही अशी प्रतिक्रिया दिली। तुम्ही शिंदे गटात जाणार आहे अशी माहिती आहे, गट वेगळा केल्याचं असं काही कोणाकडे गेलो नाही आम्ही, काही नाही काही। तुम्ही कॅप्टन आहे सगळ्या टीमचे असं म्हटलं सुषमा अंधारेंनी। नाही नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशिम मधले उपतालुका प्रमुख विजय शेंडगेंनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे वातावरण तापल्याचं दिसून येतं। त्यांनी पहिले राजीनामा द्यावा व नंतर शिंदे गटात जावे, अन्यथा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नंतर वाशिम जिल्ह्यात येऊ नये, आल्यास त्यांच्या गाडी सकट त्यांना पेटून देण्यात येईल। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं बोलावलेल्या उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।